ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं गायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरत सद्गुणोंकार प्रचारति सकलभूतमलकलंकार मणिरूपासति तीर्थाय सरस्वती हरतनोहरितां अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुवे नमः। परम प्राचार्य गुरुवे नमः। सकल गुरु शुद्धं संश्लेषां परिवर्धकं धर्म संबंधं प्रतिबोधकारं शास्त्रं श्री कार्तिकेयं वेक्षामहं देव अस्य गुरुभक्तकाराच सर्वदेवा नित्यं गणधर्देवा प्रतिगणधर्देवा तेषां सहस्र कार्तिकेयसां ते प्रोताय सावधानतया सर्वतो मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणे मंगलं मुकुन्दायो जय धर्मस्तु मंगलम् सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। बलिपंच धर्मश्री भगवान की अनंतानंद धर्मश्री भगवान की मूलनाथ पार्श्वनाथ भगवान की चंद्रपुर भगवान की शांतिनाथ भगवान की कृष्णनाथ महावीर भगवान की ओमकेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की आचार्य श्री कुंज गुरुदेव की आचार्य श्री कार्तिकेय स्वामी जी की आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की नम गुरुदेव श्री जयगुरु जी महाराज की समस्त आचार्यों की तीर्थम महाराजों की द्वादशांगनानी माता की श्री कार्तिकेय अनुपरीक्षा की जैन धर्म की तिरुवन्तिरियं देवं वन्दिता तिरुवनन्तपुरी पूज्यम् उच्चमहर्पयामो भद्रजनानन्द जननी। पिछली गाथा में परिपूर्ण ध्यान प्रतिमा के श्लोक को जाना था। अब अनुमोदना विरत प्रतिमा को बताते हैं। 388 नंबर का था 388। दो गाथा है क्या साथ में? दो गाथा है मंजी जो अणुमण्डं णपुणति विहत कज्जेषु पावमूलेषु जो अणुमण्डं णपुणति विहत कज्जेषु पावमूलेषु भव्यं भावन्तो अणुमणविरो हवेशोतु भव्यं भावन्तो अणुमणविरो हवेशोतु जो अणुमण्डं पुरति गए विहत कज्जेषु पावमूलेषु भव्यं भावन्तो अणुमणविरो हवेशोतु जो अणुमण्डं पुनति विहत कज्जेषु पावमूलेषु भव्यं भावन्तो अणुमणविरो हवेशोतु। ಯಾವುದು ಆಗಬೇಕಿದೆಯೋ ಅದು ಹಾಗೆ ಆಗುತ್ತದೆ ಎಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ಪಾಪದ ಮೂಲವಾದ ಗೃಹಸ್ಥ ಕಾರ್ಯಗಳ ಅನುಮೋದನೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ಅನುಮೋದನಾ ವಿರತಿ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಪರಿಗ್ರಹ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಶ್ರಾವಕನು ಆರಂಭ ಮತ್ತು ಪರಿಗ್ರಹಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಿದ್ದರೂ ತನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ವಿವಾಹಾದಿ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ, ವಾಣಿಜ್ಯ ವ್ಯಾಪಾರಗಳಲ್ಲಿ, ಮನೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವುದರಲ್ಲಿ ಮನ ಮತ್ತು ವಚನದಿಂದ ಅನುಮೋದನೆ ನೀಡುತ್ತಾನೆ. ಏಕೆಂದರೆ ಆಗಲೂ ಅವನ ಮೂವ ತನ್ನ ಮನೆಯಿಂದ ದೂರ ಸರಿದಿರಲಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಅವನು ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರುತ್ತಿದ್ದನು. ಆದರೆ ಅನುಮೋದನಾ ವಿರತ ಶ್ರಾವಕನು ಯಾರಿಗೆ ಏನೇ ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಆದರೆ ಆಗಲಿ ಎಂದು ತಿಳಿದು ತನ್ನ ಮನೆಯ ಬಗ್ಗೆ ಉದಾಸೀನದಿಂದಿರುತ್ತಾನೆ. ಅವನು ಪುತ್ರ
ಇತ್ಯಾದಿಗಳು ಯಾವುದೇ ಗೃಹಸ್ಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಲಿ ಅದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಿರುವುದಿಲ್ಲ. ಈಗ ಅವನು ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಉದಾಸೀನನಾಗಿರುತ್ತಾನೆ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಮನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಚೈತ್ಯಾಲಯ ಇತ್ಯಾದಿಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿಸತೊಡಗುತ್ತಾನೆ. ಭೋಜನದ ಸಲುವಾಗಿ ತನ್ನ ಅಥವಾ ಬೇರೆಯವರು ಯಾರಾದರೂ ಬಂದು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋದರೆ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಭೋಜನ ಸೇವಿಸುತ್ತಾನೆ. ತನಗೆ ಭೋಜನದಲ್ಲಿ ಇಂತಿಂಥ ವಸ್ತುವಿರಲಿ ಎಂದು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ. ಗೃಹಸ್ಥರು ಏನನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೋ ಅದನ್ನು ಸೇವಿಸಿ ಬರುತ್ತಾನೆ, ಆದರೆ ಭೋಜನ ಶುದ್ಧವಾಗಿದೆ. जो साहब आवमूलेषु पापकामूल विहत तज्जेषु गृहस्थ कार्यों में भवियज्ञं भावन्तु अपनी भवितव्यता सो होता है। ऐसी भावना करता हुआ अनुमोदना नहीं करता है, सो दो अणमण मिलो हमें, वह अनुमोदना विरक्ति परिणाधारी श्रावक है। क्या कहते हैं कि जो पाप का मूल, पाप का कारण जान करके क्या गृहस्थ कार्यों में, गृहस्थी के कार्य में मकान बनवाना है, एक तल्ला और ऊपर उठा लेते हैं, पुताई कराना है, ये कराना है, वो कराना है, घर के तमाम कार्य रहते हैं, व्यापार आदि के भी कार्य रहते हैं, शादी विवाह आदि के भी कार्य रहते हैं। जितने भी गृहस्थ के कार्य है ये सब पाप के मूल है। क्या कहता है कि वो भाई भवि भावन तो पुत्र का जैसा जो कुछ भी होना होगा होगा, जैसा कर्म का उदय होगा वैसा उसके जीवन में होगा, और ऐसा ज्ञान का हुआ वह उसमें अनुमोदना नहीं करता, अपनी तरफ से कुछ कहता नहीं। तुम शादी कर लो या घर बनवा लो, इधर ऐसा करवा लो, पुताई करा लो, ये बिजली का काम नहीं करवा लेते हो, ये उस आदमी को हटा दो, इस आदमी को रख लो, ये आदि जो है गृहस्थी के कार्य, व्यापार आदि के कार्य है, इसमें वह अपनी सलाह मशवरा नहीं, अनुमोदना नहीं करता। तो जो वह अनुमोदना प्रतिधारी होता है, व्यापार आदि में अनुमोदना नहीं करता। और कहते किंतु अनुमोदना विरत श्रावक यह सोच करके जिसका जो होना होगा उसके पुत्र वगैरह कोई भी गृहस्थी काम करे तो उसमें उसका कोई प्रयोजन नहीं। पुत्र है, परिवार के और कोई सदस्य है, गृहस्थी आदि के कोई भी कार्य करे उसमें वो रुचि नहीं लेता, उसमें उसका कोई भी दखल अंदाजी नहीं होती। क्या कहता है और कह रहे हैं कि भोजन के लिए अपने घर का या पराये घर का, घर से भी अपने घर में भी रहता, क्योंकि मौका भी त्याग नहीं हुआ। बेटे बेटी आदि से, घर परिवार आदि से मोह है, लगाव है, इसलिए घर में रहता तो है लेकिन घर के कार्यों में हस्तक्षेप नहीं करता। और भोजन आदि के विषय में घर वाले भी आते हैं बुलाने के लिए तो जाता है, बोलता नहीं आज मेरे लिए बना देना, आज वो बना देना ना। स्वयं और भी दूसरे घर वाले हैं, पड़ोसी है, समाज के लोग हैं, वो भी निमंत्रण करके उसे अपने घर में ले जा करके और भोजन, लेकिन कोई बुलाएगा तो ही जाएंगे, चाहे वो घर का ही सदस्य क्यों ना हो, घर के ही लोग जब तक वो बुलाएंगे नहीं तब तक वो ना अपने यहाँ बिना बुलाए जाते हैं ना, सब निमंत्रण पर ऐसो बहुत प्रयास करने जाता है और भोजन आदि की उसको उसमें कोई बोलता नहीं, दोस्तियाँ हमें कोई पहचान वाले बुलाना बनाना तो मैं आता हूँ तुम्हारे यहाँ, ऐसा इस प्रकार से वह विरक्त रहता है, गृहस्थी के कार्यों में अनुमोदना नहीं करता और एकांत में घर में निवास करता है। इस प्रकार से वह अनुमोदना विरत प्रतिभाधारी का यहाँ पर स्वरूप बताया। आगे और गाथा के माध्यम से बताते हैं। गाथा नंबर 389। जो गुण चिंतने कज्जम सुहासुम प्रायदोष संयुक्तो, जो गुण
चिंतते कज्जम सुहासुहम रायदोष संयुक्तो उपभोगम विहीनम सगुणति पावम विनाकज्जम उपभोगेन विहीनम सगुणति पाविना कज्जम जो गुण चिंतति कज्जम सुहासुहम रायदोष संयुक्तो उपभोगेन विहीनम सगुणति पावम विनाकज्जम जो गुण चिंतति कज्जम सुहासुहम रायदोष संयुक्तो उपभोगेन विहीनम सगुणति पावम विनाकज्जम ಯಾರು ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಿಲ್ಲದೆ ರಾಗ ದ್ವೇಷದಿಂದ ಕೂಡಿ ಶುಭ ಮತ್ತು ಅಶುಭ ಕರ್ಮಗಳ ಚಿಂತನೆ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಪಾಪದ ಗಳಿಕೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಮನುಷ್ಯರ ಸಹಜ ಅಭ್ಯಾಸವೆಂದರೆ ಯಾರೊಂದಿಗೆ ಅವರಿಗೆ ರಾಗವಿರುತ್ತದೆಯೋ ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲೆಂದು ಮತ್ತು ಯಾರೊಂದಿಗೆ ಅವನಿಗೆ ದ್ವೇಷವಿರುತ್ತದೆಯೋ ಅವರಿಗೆ ಕೆಟ್ಟದಾಗಲೆಂದು ಬಯಸುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಯಾರದೇ ಇಚ್ಛೆಯಂತೆ ಯಾರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಇಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಪಾಪ ಸಂಚಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಆದರೆ ಅನುಮೋದನಾವಿರದ ಶ್ರಾವಕನಾಗಲು ಆರಂಭ ಮತ್ತು ಪರಿಗ್ರಹಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟಿರುತ್ತಾನೆ. ಮನೆಯೊಂದಿಗೆ ಅವನ ಸಂಬಂಧವಿರುವುದಿಲ್ಲ. ಇಂಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೂ ಒಂದು ವೇಳೆ ಅವನು ರಾಗ ದ್ವೇಷದ ವಶೀಭೂತನಾಗಿ ಪುತ್ರಜನ್ಯ ವಿವಾಹಾದಿ ಶುಭ ಕಾರ್ಯಗಳು ಮತ್ತು ಬೇರೆಯವರನ್ನು ಪೀಡಿಸುವ, ಹೊಡೆಯುವ, ಸಾಯಿಸುವ ಇತ್ಯಾದಿ ಅಶುಭ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಅನುಮೋದಿಸಿದರೆ ಅವನು ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಪಾಪಬಂಧ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಇಂತಹ ಶ್ರಾವಕರಿಗೆ ಅನುಮತಿ ತ್ಯಾಗ ಪ್ರತಿಮೆ ಆಗಲಾರದು. ವಸುನಂದಿ ಆಚಾರ್ಯರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ತನ್ನ ಅಥವಾ ಇತರರ ಮುಖಾಂತರ ಮನೆಯ ಕೆಲಸಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಅಥವಾ ಕೇಳದೇ ಇದ್ದಾಗಲೂ ಯಾರು ಸಲಹೆಗಳನ್ನು ನೀಡುವುದಿಲ್ಲವೋ ಅವರು 10ನೆಯ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಶ್ರಾವಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ರತ್ನಕರಂಡಕ ಶ್ರಾವಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಕೃಷಿ ಇತ್ಯಾದಿ ಆರಂಭ ವಿಷಯದಲ್ಲಿ, ಧನ ಧಾನ್ಯಾದಿ ಪರಿಗ್ರಹದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಹಲೋಕ ಸಂಬಂಧಿ ವಿವಾಹಾದಿ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಯಾರು ತನ್ನ ಅನುಮತಿ ನೀಡುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ಸಮಬುದ್ಧಿ ಶ್ರಾವಕರು ಅನುಮತಿ ನಿರಾಕರಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಅನುಮತಿ ನಿರತ ಶ್ರಾವಕನ ಕಥನ ಮುಗಿಯಿತು. ಮುಂದೆ 2 ಗಾದೆಗಳ ಮುಖಾಂತರ ಉತ್ಕೃಷ್ಟ ನಿರತ ಪ್ರತಿಮೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. जो उपभोगेन विहीनम बिना प्रयोजन रायदोष संयुक्त हो, राग द्वेष से संयुक्त हो, सुहासुहम कज्जम चिंतते शुभ कार्य का चिंतन करता है, स बिना कज्जम पापम पुनः वह पुरुष बिना कर्म पाप उत्पन्न करता है। क्या कह रहे कि आप तो त्यागी हो गए, फिर बिना प्रयोजन ग्रह के शुभ कार्य में प्राप्ति, विवाह आदि जो अशुभ कार्य है, किसी को पीड़ा देना, मारना, बांधना इत्यादि शुभ कार्य का चिंतन कर राग में से परिणाम करके निरर्थक पाप हो जाता है। उसे 10वीं प्रतिमा कैसे हो? इसलिए ऐसी बुद्धि रहनी चाहिए कि जैसा भवितव्य है वैसा होगा। यदि आग मिलना है तो मिलकर रहेगा। ऐसा परिणाम रहने से अनुमति त्याग प्रतिमा का पालन होता है। इस प्रकार के श्रावक के 12 भेद 11 भेद का वर्णन यहाँ पर क्या कहते हैं? जो उपभोगेन विहीनम बिना प्रयोजन के राग द्वेष से संयुक्त। भाई त्याग कर दिया ना, अब राग द्वेष के कारणों में क्यों लिप्त होगा? सुहासुहम कज्जम चिंतते शुभ कार्य का चिंतन करता है, शुभ कार्य का विचार करता है, स बिना कज्जम पापम पुनः वह पुरुष बिना कर्म पाप तो कुछ लेना देना तो नहीं है, फिर भी उसमें अच्छे बुरे की धारणा हो। इस प्रकार से वह बिना ही प्रयोजन पाप का उपार्जन करता है। मनुष्य में प्रायः ऐसी आदत होती है कि जिनमें उनका राग
जिससे वो अच्छा समझता है उनको तो वो भला मानता है। भाई अनुकूल मिल गया, अनुकूलता हो गई, अपने अनुसार हो गया तो बहुत अच्छा हो गया, और प्रतिकूल हो गया, कुछ अनिष्ट हो गया, अपने जैसा चाहा वैसा नहीं हुआ तो कभी बहुत बुरा हो गया। तो ऐसा भला बुरा विचार करके राग द्वेष करता है, किंतु किसी के चाहने से किसी का भला बुरा, अपन भी लाभ चाहे कि मेरे जीवन में अच्छा हो तो ऐसा होता है क्या? जो होना होता है, अच्छा होता है तो अच्छा होता है, और बुरा होता है तो बुरा होता है। लेकिन व्यक्ति क्या करता है, उसमें व्यर्थ में राग द्वेष करता है। तो कह रहे कि जो होना होता है वैसा होता है, अच्छा होना होता है तो वो कर्म का उदय होता है, और बुरा होना होता है तो भी कर्म का उदय होता है। जैसी भवितव्यता होती है वैसा जीवन में होता है। लेकिन व्यक्ति उसमें व्यर्थ में राग द्वेष करता है, उसे भला बुरा जानता है। ऐसे आदमी व्यर्थ में ही पाप का संचय, जो कर्म और कर्म फल के बारे में नहीं सोचता, विचार नहीं करता, वो व्यर्थ बिना प्रयोजन ही वह पाप का उपार्जन करता है। राग द्वेष करेगा तो वो पाप का उपार्जन होता है, पाप का संचय होता है। किंतु किसी के चाहने मात्र से भला बुरा नहीं होता, किसी के चाहने मात्र से भला बुरा नहीं होता। चाहने से कभी अच्छा होगा ये क्या है? जैसा सोचते हैं वैसा होता है क्या जीवन में? जो होना होता है सो ही होता है। अतः ऐसे आदमी व्यर्थ में पाप करो। किंतु अनुमोदना विरत श्रावक तो आरंभ और परिग्रह को छोड़ो। जो अनुमोदना विरत श्रावक है वह आरंभ और परिग्रह का त्यागी होता है। आरंभ सारंभ से उसे कोई मतलब नहीं होता, ग्रह गृहस्थी के कार्य आदि से उसे कोई प्रयोजन नहीं रहता, परिग्रह आदि से कोई लगाव नहीं होता, परिग्रह आदि का वह त्यागी होता है। तो घर से भी उसका वास्ता नहीं रहता, घर में से भी उसका कोई संबंध नहीं रहता। ऐसी स्थिति में यदि वह राग और द्वेष के वशीभूत होकर के पुत्र जन्म विवाह आदि शुभ कार्यों की ओर दूसरों को पीड़ा देना, मारना पीटना आदि अशुभ कार्यों की अनुमोदना करता है तो वह व्यर्थ पाप का संग करता है। ऐसी स्थिति में राग द्वेष के वशीभूत होकर के और कह रहे हैं कि पुत्र का जन्म हो गया, शादी विवाह आदि का कार्यक्रम है, इस प्रकार के शुभ कार्यों में और किसी को ताड़ा मत करो। भाई उसने ऐसा बुरा किया ना, उसने हमारे साथ ऐसा किया, उसको मारो, उसको पकड़ करके पीटो, उसका धन छीन लो आदि जो कुछ भी है, यह शुभ अशुभ कार्यों में उसकी कोई भी लिप्तता नहीं होती, उसमें वह अनुमोदन नहीं करता, ऐसा कथन नहीं करता कि तो उसने पैसा हड़प लिया, तुम भी जाओ उसे पीट करके सारा पैसा छीन करके ले आओ, मारो उसको, पीटो उसको। या पुत्र की जैसे शादी है तो उसमें भी ऐसा कर लो वैसा कर लो, बैंड वाले को बुलाओ, ये वो दुनिया भर का जो विवाह का कार्यक्रम होता है उसमें वो सलाह मशवरा नहीं देता ना। और पुत्र का आदि का जन्म हुआ, गृह प्रवेश आदि है, घर के जो शुभ कार्य है चाहे अशुभ कार्य, उसमें वो जो अनुमोदना त्यागी जो होता है वह उसमें हस्तक्षेप अनुमोदना नहीं करता। यहाँ पर ऐसे श्रावक अनुविरक्त प्रतिमा नहीं हो सकते, जो उसमें हस्तक्षेप करता है वह निरंतर पाप का भंग करता है, वह अनुमोदना त्यागी श्रावक नहीं हो सकता। वसुनंदी आचार्य श्री वसुनंदी ने भी कहा कि अपने या दूसरे लोगों के द्वारा घरेलू कामों में बारे में पूछने पर या बिना पूछने से जो सलाह नहीं देता वह 10वीं प्रतिमा का धर्म है। व्यर्थ में सलाह देने की आदत होती है, ऐसा कर लो, तुम इस ऐसा दुकान हो तो ऐसा बनाओ, ये बोर्ड हटा करके ऐसा लगा लो, तुम ये माल क्यों नहीं बेचते, तुम यहाँ ये लिखवा दो। तुम
मतलब घर जितने भी घर तुमने शादी किया, अरे तुमने ऐसा कर लिया था, तुम उसे बुला लेते, तुमने इस व्यक्ति को क्यों बुलाया, वो सस्ता है ये महंगा है, ये चीज अच्छी है ये चीज बुरी है, आदि जितने भी सलाह मशवरा है न पूछने पर देता है न स्वयं से बताता है। यहाँ पर ऐसा करते हैं। ऐसा आचार्य श्री वसुनंदी जी ने कहा कि रत्नाकर शास्त्राचार्य में भी आचार्य सनातन स्वामी कहते हैं खेती आदि आरंभ के विषय में, धनदान आदि परिग्रह के विषय में और श्लोक संबंधी विवाह आदि कार्यों में जो अपनी अनुमति नहीं देता, जो अपना उसमें कथन नहीं करता, अपनी राय मशवरा नहीं देता, वह समबुद्धि श्रावक अनुमति विरक्त है। वह समताधारी श्रावक क्या है, अनुमोदना से विरक्त है, अनुमोदना विरक्त प्रतिमा का धारी होता है। इस प्रकार से यहाँ पर अनुमोदना विरक्त श्रावक का स्वरूप समाप्त हुआ। अब आगे कथन करते हैं, उद्दिष्ट प्रतिमा का स्वरूप बताते हैं। गाथा नंबर 390 390 ಎರಡು ಗಾथा ಇದೆ बंजी जोड़ जोड़कोडी विशुद्धं भिक्षायणे मुञ्जते भोज्यं जोड़ कोडी विशुद्धं भिक्षायणे मुञ्जते भोज्यं जायणरह्यं योगम उद्दिष्टाहार निर्दोषो जायणरह्यं योगम उद्दिष्टाहार निर्दोषो जोड़ं कोडि विशुद्धं भिक्षायणेन मुञ्जते भोज्यं जायणरह्यं योगम उद्दिष्टाहार निर्दोषो जोड़ं कोडि विशुद्धं भिक्षायणेन मुञ्जते भोज्यं जायणरह्यं योगम उद्दिष्टाहार निर्दोषो। ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ಭಿಕ್ಷಾಚರಣೆ ಮುಖಾಂತರ ಯಾಚನೆ ಮಾಡದೆ ನವಕೋಟಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧಾಹಾರ ಯೋಗ್ಯ ಆಹಾರವನ್ನು ಗ್ರಹಣ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನು ಉದ್ದಿಷ್ಟ ಆಹಾರದ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ತನ್ನ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಆಹಾರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸದಿರುವ ಶ್ರಾವಕ ಉದ್ದಿಷ್ಟ ಆಹಾರ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಆಹಾರದಂತೆ ತನ್ನ ಸಲುವಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟ ಮನೆ, ಆಸನ, ಚಾಪೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಇವನು ಸ್ವೀಕರಿಸುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅವನ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವುದಿಲ್ಲ. ಅವನು ನಿಯಂತ್ರಣವನ್ನು ಆದರೆ ಮುನಿಯಂತೆ ಶ್ರಾವಕರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಭಿಕ್ಷೆಯಿಂದ ಭೋಜನವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ. ಶ್ರಾವಕರ ಮನೆಗೆ ಹೋದರೂ ನನಗೆ ಆಹಾರ ನೀಡಿ ಎಂದು ಬೇಡುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಆಹಾರಕ್ಕಾಗಿ ಶ್ರಾವಕನ ಮನ ಬಾಗಿಲನ್ನು ತಟ್ಟುವುದಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಮುನಿಗಳಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾದ ನವಕೋಟಿಯಿಂದ ಶುದ್ಧವಾದ ಆಹಾರವನ್ನೇ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ. ಮನ, ವಚನ, ಕಾಯದ ಜೊತೆ ಕೃತ, ಕಾಮಿತ ಮತ್ತು ಅನುಮೋದನೆಯನ್ನು ಸೇರಿಸುವುದರಿಂದ 9 ಕೋಟಿ ಎಂದರೆ 9 ಪ್ರಕಾರಗಳಾಗುತ್ತವೆ. ಅರ್ಥಾತ್ ಉದ್ದಿಷ್ಟ ತ್ಯಾಗಿಯು ಯಾವ ಭೋಜನವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೋ ಅದು ಅವನ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮಾಡಿದ್ದು, ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮಾಡಿಸಿದ್ದು ಮತ್ತು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಅನುಮೋದಿಸಿದ್ದು ಆಗಿರಬಾರದು. ವಚನದಿಂದ ಮಾಡಿದ್ದು, ವಚನದಿಂದ ಮಾಡಿಸಿದ್ದು, ವಚನದಿಂದ ಅನುಮೋದಿಸಿದ್ದು, ಅದು ಕಾಯದಿಂದ ಮಾಡಿದ್ದು, ಕಾಯದಿಂದ ಮಾಡಿಸಿದ್ದು, ಕಾಯದಿಂದ ಅನುಮೋದಿಸಿದ್ದು ಆಗಿರಬಾರದು. ಈ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದ 9 ಪ್ರಕಾರಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ವಿಶುದ್ಧ ಭೋಜನವನ್ನೇ ಉದ್ದಿಷ್ಟ ವಿರತ ಶ್ರಾವಕನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ.
जो श्रावक नवकोटि शुद्ध अर्थात मनोजन काय कृतिकारी अनुमोदन से दोष रहित भिक्षाचरण पूर्वक जैन याचना रहित बिना मांगे योगम योग सचिताधिक योग न हो भोजन आहार को ग्रहण करता है सो उद्दिष्ट आहार वह उद्दिष्ट आहार का त्यागी क्या कह रहे हैं कि जो श्रावक नवकोटि शुद्ध नव कोटि से विशुद्ध 9 प्रकार से शुद्ध अर्थात मनोजन काय से कृतकार्य अनुमोदना से इस प्रकार से दोष से रहित होता है ऐसा भिक्षाचरण पूर्वक जैन रहित याचना से रहित होकर मांगता नहीं है उसमें वह कह करके नहीं होता ये दो ये बना दो वो बना दो ऐसा नहीं योग सचित आदि अयोग न हो और सचित है अयोग्य है सचित यानी जीव से सही ऐसे योग भोजन को आहार ग्रहण करता है जैसा शुद्ध भोजन को ही ग्रहण करता है सो उद्दिष्ट आहार वह उद्दिष्ट आहार का त्यागी होता है घर छोड़ करके मठ या मंडप में रहता है भिक्षाचरण द्वारा आहार लेता है जो इसके निमित्त कोई आहार बनावे तो उस आहार को लेता मांगकर नहीं लेता अयोग मांसाहारी तथा सचित आहार नहीं लेता ऐसा उद्दिष्ट श्रावक होता है क्या कह रहे हैं घर में नहीं होता जो उद्दिष्ट प्रतिमा का धारी होता है 10वीं 10वीं 11वीं प्रतिमा का जो धारी होता है वो घर में नहीं रहते घर के त्यागी होते हैं या तो मठ में रहेंगे या मंडप में घर से अलग रहेंगे भिक्षाचरण द्वारा आहार को लेता है यानी कोई बुलाए उस पर ही लोग आहार को ग्रहण करता है और क्या कहते हैं परिवार के माध्यम से और इसके निमित्त और उनके प्रयोजन करके जो आहार बनाए उनको निमित्त करके जो भोजन बनाए वैसे आहार को वो ग्रहण नहीं करता उसमें याचना नहीं करता मांगता नहीं है और अयोग्य है मांसाहारिक है ऐसा भोजन नहीं लेता सचित आहार नहीं लेते जो जीव से सहित है कच्चा पदार्थ है ऐसा आहार नहीं लेता ऐसा उद्दिष्ट श्रावक होता है अब अंत समय में श्रावक आराधना करे ऐसा कहते हैं गाथा नंबर 391 जो सावे वै शुद्धो अंते आराहणं परम पुण्यति जो सावे वै शुद्धो अंते आराहणं परम पुण्यति सो अच्युतमे सज्जे इंदो सुरसेविदो होति सो अच्युतमे सज्जे इंदो सुरसेविदो होति जो सावे वै शुद्धो अंते आराहणं परम पुण्यति सो अच्युतमे सज्जे इंदो सुरसेविदो होति जो सावे वै शुद्धो अंते आराहणं परम पुण्यति सो अच्युतमे सज्जे इंदो सुरसेविदो होति ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ವ್ರತಗಳಿಂದ ಶುದ್ಧನಾಗಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನ ಅಚ್ಯುತ ಸ್ವರ್ಗದ ದೇವತೆಗಳಿಂದ ಸೇವಿತಗೊಳ್ಳುವ ಇಂದ್ರನಾಗುತ್ತಾನೆ. ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ ವ್ರತ ಸಾಮಾಯಿಕ ರೋಷ ದೋಪವಾಸ ಸಚಿತ್ತ ವಿರತ ರಾತ್ರಿ ಬುದ್ಧಿ ವಿರತ ಅಗ್ರಹ
ಅಕ್ರಮ ವಿರತ, ಆರಂಭ ವಿರತ, ಪರಿಗ್ರಹ ವಿರತ, ಅನುಮತಿ ವಿರತ ಮತ್ತು ಉದ್ದಿಷ್ಟ ವಿರತ ಎಂಬ 12 ವ್ರತಗಳಿಂದ ನಿರ್ಮಲನಾಗಿ ಮರಣಕಾಲ ಸಮೀಪಿಸಿದಾಗ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ, ಸಮ್ಯಕ್ ಜ್ಞಾನ, ಸಮ್ಯಕ್ ಚಾರಿತ್ರ್ಯ ಮತ್ತು ತಪ ಈ 4 ಆರಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನು ಸತ್ತು ಅಚ್ಯುತವೆಂಬ 16ನೆಯ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನನಾಗುತ್ತಾನೆ. ಅದರಿಂದ ಮುಂದೆ ನವಗ್ರೈವೇಯಕ ಇತ್ಯಾದಿಗಳಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ನಿಯಮವಿದೆ. ಹಾಗೂ ಅಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳಿಂದ ಸೇವಿತ ಇಂದ್ರನಾಗುತ್ತಾನೆ. ಶ್ರೀ ವಸುನಂದಿ ಸೈದ್ಧಾಂತಿಕರು ಉದ್ದಿಷ್ಟಾಹಾರ ವಿರತ ಪ್ರತಿಮೆಯ ಲಕ್ಷಣವನ್ನು ಹೀಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 11ನೆಯ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕನು 2 ಪ್ರಕಾರನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಒಂದು ವಸ್ತ್ರ ಧರಿಸುವವನು ಮತ್ತು ಲಂಗೋಟಿ ಮಾತ್ರ ಧರಿಸುವವನು. ಮೊದಲನೆಯ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕನು ತನ್ನ ಕೂದಲನ್ನು ರೇಜರ್ ಅಥವಾ ಕತ್ತರಿಯಿಂದ ಕತ್ತರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಸಾವಧಾನದಿಂದ ಕೋಮಲ ಉಪಕರಣದಿಂದ ಸ್ಥಳವನ್ನು ಶುದ್ಧಗೊಳಿಸಿ ಕೂರುತ್ತಾನೆ. ಕುಳಿತುಕೊಂಡು ಸ್ವಯಂ ತನ್ನ ಕರಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಮತ್ತು 4 ಪರ್ವಗಳಲ್ಲಿ ನಿಯಮದಿಂದ ಉಪವಾಸವಿರುತ್ತಾನೆ. ಅವನ ಭೋಜನ ವಿಧಿ ಹೀಗಿರುತ್ತದೆ. ಪಾತ್ರೆಯನ್ನು ತೊಳೆದು ಅವನು ಚರಿಗೆಗಾಗಿ ಶ್ರಾವಕರ ಮನೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಅಂಗಳದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಧರ್ಮ ಲಾಭ ಹೇಳಿ ಸ್ವಯಂ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಬೇಡುತ್ತಾನೆ. ಭೋಜನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಮತ್ತು ಅಪ್ರಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಮಬುದ್ಧಿಯನ್ನಿಟ್ಟು ಭೋಜನ ಸಿಗದಿದ್ದಾಗ ದೀನಮುಖನಾಗದೆ ಅಲ್ಲಿಂದ ಶೀಘ್ರ ಹೊರಟು ಬಂದು ಇನ್ನೊಂದು ಮನೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ ಹಾಗೂ ಮೌನವಾಗಿ ತನ್ನ ಆಶಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತಾನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಯಾರಾದರೂ ಭೋಜನ ಮಾಡಲು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರೆ ಮೊದಲು ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಸೇವಿಸಿ ಉಳಿದ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಅವರಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಸೇವಿಸುತ್ತಾನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಭೋಜನ ಮಾಡುವಂತೆ ಯಾರು ಪ್ರಾರ್ಥಿಸದಿದ್ದರೆ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವಷ್ಟು ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಬೇಡುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಇನ್ಯಾವುದಾದರೂ ಮನೆಯಿಂದ ನೀರನ್ನು ಬೇಡಿ ಭಿಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದನ್ನು ಸಾವಧಾನದಿಂದ ಶೋಧಿಸಿ ಸೇವಿಸುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಪಾತ್ರೆಯನ್ನು ತೊಳೆದು ಗುರುವಿನ ಬಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ಮನೆಯಿಂದ ಭಿಕ್ಷೆ ಲಭಿಸದಿದ್ದರೆ ಉಪವಾಸ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಮೇಲಿನ ವಿಧಿಯಿಂದ ಗೋಚರಿ ಮಾಡುವುದು ರುಚಿಸದಿದ್ದರೆ ಅವನು ಮುನಿಗಳು ಗೋಚರಿಗೆ ಹೋದ ನಂತರ ಶ್ರಾವಕರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ವಿಧಿಪೂರ್ವಕ ಭಿಕ್ಷೆ ದೊರೆಯದಿದ್ದಾಗ ಉಪವಾಸದ ನಿಯಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ. ಗುರುಗಳ ಬಳಿ ಹೋಗಿ ವಿಧಿಪೂರ್ವಕ 4 ಪ್ರಕಾರದ ಆಹಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಯತ್ನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಗುರುಗಳ ಮುಂದೆ ತನ್ನ ದೋಷಗಳ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. 2ನೆಯ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರದ್ದು ಇದೇ ಕ್ರಿಯೆ ಇದೆ. ಆದರೆ ವಿಶೇಷವೆಂದರೆ ಅವನು ನಿಯಮದಿಂದ ಕೇಶಲೋಚನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ, ಪಿಂಚವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಕರಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಭೋಜನ ಸೇವಿಸುತ್ತಾನೆ. ಹಗಲಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಮಾಯೋಗ ಸ್ವಯಂ ಮುನಿಗಳಂತೆ ಬ್ರಾಹ್ಮರಿ ವೃತ್ತಿಯಿಂದ ಭೋಜನಕ್ಕಾಗಿ ಹೋಗುವುದು ತ್ರಿಕಾಲ ಯೋಗ. ಆದರೆ ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಪರ್ವತದ ಶಿಖರದ ಮೇಲೆ, ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮರದ ಕೆಳಗೆ ಮತ್ತು ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ನದಿ ದಡದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನ ಮಾಡುವುದು ಸೂತ್ರ ರೂಪ ಪರಮಾಗಮದ ಮತ್ತು ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ ಶಾಸ್ತ್ರದ ಅಧ್ಯಯನದ ಈ ವಿಷಯಗಳ ಅಧಿಕಾರ ದೇಶವಿರತ ಶ್ರಾವಕರಿಗಿಲ್ಲ. ಈ ರೀತಿ 11ನೆಯ ಉದ್ದಿಷ್ಟ ವಿರತ ಶ್ರಾವಕರ 2 ಭೇದಗಳ ಕಥನವನ್ನು ಸಂಕ್ಷೇಪದಲ್ಲಿ ಶಾಸ್ತ್ರಾನುಸಾರವಾಗಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಸಮಂತಭದ್ರರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಮನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮುನಿಗಳಿರುವ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಯಾರು ಗುರುಗಳ ಬಳಿ ವ್ರತಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೆ, ಭಿಕ್ಷಾ ಭೋಜನ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ತಪಸ್ಸು ಮಾಡುತ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಖಂಡ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರುತ್ತಾರೋ ಅವರು ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಚಾರಿತ್ರ ಸಾರವೆಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಉದ್ದಿಷ್ಟ ತ್ಯಾಗಿಯು ತನ್ನ ಸಲುವಾಗಿ ತಯಾರಿಸಿದ ಭೋಜನ, ಆಸನ, ಶಯನ, ಮನೆ ಇತ್ಯಾದಿಗಳ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಅವರು ಒಂದು ಧೋತಿಯನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾರೆ, ಭಿಕ್ಷಾ ಭೋಜನ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಕುಳಿತುಕೊಂಡು ತನ್ನ ಕೈಗಳಿಂದಲೇ ಆಹಾರ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೆ. ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಮಾ ಯೋಗ ಇತ್ಯಾದಿ ತಪಸ್ಸುಗಳನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅತಾಪನಾ ಯೋಗ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಅನುವ್ರತಿ ಮತ್ತು ಮಹಾವ್ರತಿಗಳು ಒಂದು ವೇಳೆ ಸಮಿತಿಗಳ ಪಾಲನೆ ಮಾಡಿದರೆ ಅವರು ಸಂಯಮಿಗಳೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸಮಿತಿ ಪಾಲಿಸದಿದ್ದರೆ ಅವರು ಕೇವಲ ವಿರತರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ವರ್ಗಾಣ ಖಂಡದ ಬಂಧಾಧಿಕಾರದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುವಂತೆ ಸಂಯಮ ಮತ್ತು
ವಿರಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸವಿದೆ? ಸಮಿತಿ ಸಹಿತ ಮಹಾವ್ರತ ಮತ್ತು ಅನುವ್ರತಗಳನ್ನು ಸಂಯಮ ಎಂದು ಕರೆಯುವರು, ಮತ್ತು ಸಂಯಮವಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಮಹಾವ್ರತ ಮತ್ತು ಅನುವ್ರತಗಳ ವಿರಕ್ತಿ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಮೇಲೆ ಹೇಳಿದ 11 ಪ್ರತಿಮೆಗಳಲ್ಲಿ ದಾರ್ಶನಿಕರಿಂದ ಮೊದಲಿನ 6 ಪ್ರತಿಮೆಯುಳ್ಳ ಶ್ರಾವಕರು, ಜಗನ್ಯ 7ರಿಂದ 9ನೆಯ ಪ್ರತಿಮೆಯುಳ್ಳ ಶ್ರಾವಕರು ಮಧ್ಯಮ, ಮತ್ತು ಕೊನೆಯ 2 ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಶ್ರಾವಕರು ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಚಾರಿತ್ರ ಸಾರದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಕ ಧರ್ಮದ ವಿಸ್ತಾರವಾದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ಅದನ್ನು ಸಂಸ್ಕೃತ ಟೀಕಾಕಾರರು ಉದ್ಧರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನೀಗ ಸಂಕ್ಷೇಪದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗೃಹಸ್ಥರು ಕೃತಿಯನ್ನು ಚಲಾಯಿಸಿ ಲೇಖನಿಯಿಂದ ಬರೆದು ಕೃಷಿ ಅಥವಾ ವ್ಯಾಪಾರಾದಿಗಳಿಂದ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸುತ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ಹಿಂಸೆಯಾಗುವ ಸಂಭವವಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಪಕ್ಷ, ಚರ್ಯೆ ಮತ್ತು ಸಾಧನದ ಮುಖಾಂತರ ಆ ಹಿಂಸೆಯನ್ನು ದೂರ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅಹಿಂಸಾರೂಪ ಪರಿಣಾಮವಾಗುವುದು ಪಕ್ಷವಿದೆ. ಗೃಹಸ್ಥ ಧರ್ಮದ ಸಲುವಾಗಿ ದೇವತೆಗಳಿಗಾಗಿ, ಮಂತ್ರಸಿದ್ಧಿಗಾಗಿ, ಔಷಧಕ್ಕಾಗಿ, ಆಹಾರಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಐಷಾರಾಮಿಗಾಗಿ ನಾನು ಹಿಂಸೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಇದೇ ಅವರ ಅಹಿಂಸಾರೂಪ ಪರಿಣಾಮವಿದೆ. ಯಾವಾಗ ಅವನು ಗೃಹಸ್ಥ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿರುವ ಆದ ಹಿಂಸೆಯ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತವನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಪರಿಗ್ರಹಗಳನ್ನು ಬಿಡತೊಡಗುತ್ತಾನೋ ಮತ್ತು ತನ್ನ ಎಲ್ಲ ಮನೆ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಪುತ್ರನಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿ ಮನೆಯನ್ನು ಬಿಡುತ್ತಾನೋ ಅದನ್ನು ಚರ್ಯ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಮತ್ತು ಮರಣಕಾಲ ಸಮೀಪಿಸಿದಾಗ ಧರ್ಮ ಧ್ಯಾನಪೂರ್ವಕ ಶರೀರವನ್ನು ಬಿಡುವುದರ ಹೆಸರು ಸಾಧನವಿದೆ. ಈ ಪಕ್ಷ, ಚರ್ಯ ಮತ್ತು ಸಾಧನಗಳ ಮುಖಾಂತರ ಹಿಂಸಾದಿಗಳಿಂದ ಸಂಚಿತವಾದ ಪಾಪ ದೂರವಾಗುತ್ತದೆ. ಜೈನಾಗಮನದಲ್ಲಿ 4 ಆಶ್ರಮ ಅಥವಾ ಅವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ: ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ, ಗೃಹಸ್ಥ, ವಾನಪ್ರಸ್ಥ ಮತ್ತು ಭಿಕ್ಷುಕ. ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳಲ್ಲಿ 5 ಪ್ರಕಾರ ಇದೆ: ಉಪನಯ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ, ಅವಲಂಬ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ, ದೀಕ್ಷಾ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ, ಗೂಢ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮತ್ತು ನೈಷ್ಠಿಕ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ. ಯಾರು ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಮಸ್ತ ವಿದ್ಯೆಗಳ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೋ ಅವರು ಉಪನಯ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ. ಕ್ಷುಲ್ಲಕ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದು ಆಗಮದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಯಾರು ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೋ ಅವರು ಅವಲಂಬ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ. ಯಾವುದೇ ವೇಷ ಧರಿಸದೆ ಆಗಮದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವವರು ಉಪನಯ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ. ಕ್ಷುಲ್ಲಕ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದು ಆಗಮದ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಯಾರು ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೋ ಅವರು ಅದೀಕ್ಷ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳು. ಯಾವ ಕುಮಾರ ಶ್ರಮಣರು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಬಂಧು ಜನ ಅಥವಾ ರಾಜ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಕಾರಣದಿಂದ ಅಥವಾ ಸ್ವಯಂ ಗೃಹಸ್ಥ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೋ ಅವರು ಗೂಢ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳು. ಯಾರು ಶಿಕೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿರುತ್ತಾರೋ, ಭಿಕ್ಷೆಯಿಂದ ಭೋಜನ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಸೊಂಟದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಅಥವಾ ಬಿಳಿ ಲಂಗೋಟಿಯನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾರೋ ಅವರು ನೈಷ್ಠಿಕ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳು. ಇಜ್ಜ, ವಾರ್ತ, ದಾನ, ಸ್ವಾಧ್ಯಾಯ, ಸಂಯಮ ಮತ್ತು ತಪ ಇವು ಗೃಹಸ್ಥರ ಷಡ್ಧರ್ಮಗಳಿವೆ. ಅರ್ಹಂತ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಇಜ್ಜ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ 5 ಭೇದಗಳಿವೆ: ನಿತ್ಯ ಪೂಜೆ, ಚತುರ್ಮುಖ ಪೂಜೆ, ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಪೂಜೆ, ಅಷ್ಟಾಂಗಿಕ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಇಂದ್ರಧ್ವಜ ಪೂಜೆ. ಪ್ರತಿದಿನ ಶಕ್ತಿಗಾನುಸಾರವಾಗಿ ತನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಅಷ್ಟದ್ರವ್ಯಗಳನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ದು ಜಿನಾಲಯದಲ್ಲಿ ಜಿನೇಂದ್ರ ದೇವರನ್ನು ಪೂಜಿಸುವುದು, ಚೈತ್ಯ ಮತ್ತು ಚೈತ್ಯಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಅವುಗಳ ಪೂಜೆಗಾಗಿ ಹಳ್ಳಿ, ಜಮೀನು, ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೀಡುವುದು ಹಾಗೂ ಮುನಿಜನರನ್ನು ಪೂಜಿಸುವುದು ನಿತ್ಯ ಪೂಜೆ ಇದೆ. ಮುಕುಟಬದ್ಧ ರಾಜರ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಲಾಗುವ ಜಿನಪೂಜೆಯನ್ನು ಚತುರ್ಮುಖ ಪೂಜೆ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಏಕೆಂದರೆ ಚತುರ್ಮುಖ ಬಿಂಬವನ್ನು ವಿರಾಜಿಸಿ 4 ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೊಡ್ಡದಾಗಿರುವುದರಿಂದ ಇದನ್ನು ಮಹಾಪೂಜೆ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಜೀವಗಳ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ಸರ್ವತೋಭದ್ರ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಯಾಚಕರಿಗೆ ಅವರ ಇಚ್ಛೆಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ದಾನ ನೀಡಿದ ನಂತರ ಚಕ್ರವರ್ತಿಯು ಅರ್ಹಂತ ಭಗವಾನರ ಯಾವ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅದನ್ನು ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಪೂಜೆ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಅಷ್ಟಾಂಗಿಕ ಪರ್ವದಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗುವ ಜಿನಪೂಜೆಯು ಅಷ್ಟಾಂಗಿಕ ಪೂಜೆ ಇದೆ. ಇಂದ್ರಾದಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಲಾಗುವ ಜಿನಪೂಜೆಯನ್ನು ಇಂದ್ರಧ್ವಜವೆಂದು ಕರೆಯುವರು.
ಆರ್ಯಕರ್ಮಗಳಾದ ಹಸಿ, ಮಸಿ, ಖಡ್ಗ, ಲೇಖನಿ, ಕೃಷಿ, ವಾಣಿಜ್ಯ ಮತ್ತು ಶಿಲ್ಪಕಲೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನ್ಯಾಯವಾಗಿ ಧನ ಸಂಪಾದಿಸುವುದನ್ನು ವಾರ್ತ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ದಾನದಲ್ಲಿ 4 ಭೇದಗಳಿವೆ: ದಯಾದಾನ, ಪಾತ್ರದಾನ, ಸಮಾದಾನ ಮತ್ತು ಸಕಲ ದಾನ. ದಯೆಗೆ ಪಾತ್ರರಾದ ಪ್ರಾಣಿಗಳ ಮೇಲೆ ದಯೆ ತೋರಿಸಿ ದಾನ ನೀಡುವುದು ದಯಾದಾನವಿದೆ. ಮಹಾ ತಪಸ್ವಿ ಸಾಧುಗಳಿಗೆ ನವಭಕ್ತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಿರ್ದೋಷ ಆಹಾರವನ್ನು ನೀಡುವುದು, ಶಾಸ್ತ್ರ ಹಾಗೂ ಪಿಂಚ ಕಮಂಡಲುಗಳನ್ನು ನೀಡುವುದು ಪಾತ್ರದಾನವಾಗಿದೆ. ಗೃಹಸ್ಥರಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠರಾದ ಸಾಧರ್ಮಿ ಸಹೋದರರಿಗೆ ಕನ್ಯೆ, ಭೂಮಿ, ಚಿನ್ನ, ಆನೆ, ಕುದುರೆ, ರಥ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನೀಡುವುದು ಸಮಾಧಾನವಿದೆ. ತನ್ನ ಪುತ್ರ ಅಥವಾ ದತ್ತಕನಿಗೆ ತನ್ನ ಮನೆಯ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿ ಗೃಹಸ್ಥ ಧರ್ಮದ ತ್ಯಾಗ ಮಾಡುವುದು ಸಕಲ ದಾನವಿದೆ ಮತ್ತು ಇದನ್ನೇ ಅನ್ವಯ ದಾನವೆಂದು ಕರೆಯುವರು. ಇವು ದಾನದ ಭೇದಗಳಾಗಿವೆ. ತತ್ವಜ್ಞಾನದ ಅಧ್ಯಯನ ಬೋಧನೆಯನ್ನು ಸ್ವಾಧ್ಯಾಯವೆಂದು ಕರೆಯುವರು. 5 ಅನುವ್ರತಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವುದರ ಹೆಸರು ಸಂಯಮವಿದೆ. ತಪಸ್ಸು 12 ಪ್ರಕಾರವಾಗಿವೆ. ಈ ಷಟ್ಕರ್ಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವ ಗೃಹಸ್ಥರು 2 ಪ್ರಕಾರವಾಗಿರುತ್ತಾರೆ: ಜಾತಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಮತ್ತು ತೀರ್ಥ ಕ್ಷತ್ರಿಯ. ಜಾತಿ ಕ್ಷತ್ರಿಯರಲ್ಲಿ ಕ್ಷತ್ರಿಯ, ಬ್ರಾಹ್ಮಣ, ವೈಶ್ಯ ಮತ್ತು ಶೂದ್ರರೆಂದು 4 ಪ್ರಕಾರ, ಮತ್ತು ತೀರ್ಥ ಕ್ಷತ್ರಿಯರು ತನ್ನ ಜೀವಿಕೆಯ ಭೇದದಿಂದ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರವಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಯಾರು ಖಂಡ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಧರಿಸಿ ತಪಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುತ್ತಾರೋ ಅವರನ್ನು ವಾನಪ್ರಸ್ಥರೆಂದು ಕರೆಯುವರು. ಜಿನರೂಪದ ಧಾರಕರನ್ನು ಭಿಕ್ಷು ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಈ ಭಿಕ್ಷುಗಳು ಅನೇಕ ಪ್ರಕಾರವಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಸಾಧುಗಳನ್ನು ಅನಗಾರರೆಂದು ಕರೆಯುವರು. ಉಪಶಮ ಅಥವಾ ಕ್ಷಪಕ ಶ್ರೇಣಿಯಲ್ಲಿ ಆರೂಢರಾದ ಸಾಧುಗಳನ್ನು ಯತಿ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಅವಧಿಜ್ಞಾನಿ, ಮನಪರ್ಯಜ್ಞಾನಿ ಮತ್ತು ಕೇವಲ ಜ್ಞಾನಿಗಳನ್ನು ಮುನಿ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ರಿದ್ಧಿಧಾರಿ ಸಾಧುಗಳನ್ನು ಋಷಿಗಳೆಂದು ಕರೆಯುವರು. ಅವರಲ್ಲಿ 4 ಭೇದಗಳಿವೆ: ರಾಜರ್ಷಿ, ಬ್ರಹ್ಮರ್ಷಿ, ದೇವರ್ಷಿ ಮತ್ತು ಪರಮರ್ಷಿ. ವಿಕ್ರಿಯ ರಿದ್ಧಿ ಮತ್ತು ಅಕ್ಷೀಣ ರಿದ್ಧಿಧಾರಿ ಸಾಧುಗಳನ್ನು ರಾಜರ್ಷಿ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಬುದ್ಧಿ ರಿದ್ಧಿ ಮತ್ತು ಔಷಧ ರಿದ್ಧಿಧಾರಿಗಳನ್ನು ಬ್ರಹ್ಮರ್ಷಿ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಆಕಾಶಗಾಮಿ ರಿದ್ಧಿಧಾರಿಗಳನ್ನು ದೇವರ್ಷಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಕೇವಲ ಜ್ಞಾನಿಗಳನ್ನು ಪರಮರ್ಷಿ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಈ ರೀತಿ ಶ್ರಾವಕ ಧರ್ಮದ ನಿರೂಪಣೆ ಮುಗಿಯಿತು. ಈಗ हम क्या कह रहे हैं कि श्रावक आराधना करे ऐसा बताते हैं। जो सावे शुद्ध हो, जो श्रावक व्रतों से शुद्ध है, अंते आहारण परम गुणदय और अंत समय में उत्कृष्ट आराधना अर्थात दर्शन ज्ञान तक का आराधना करता है, सो अच्युत दम्मी सबके वह अच्युत स्वर में सुर से निदो इंद्र होती, देवों से सेवन्य में इंद्र होता है। यहाँ पर क्या कह रहे हैं कि जो श्रावक व्रतों से विशुद्ध है, शुद्ध है, 11 प्रकार के व्रतों का अपन ने स्वरूप जाना, और ऐसे व्रतों से जो विशुद्ध है और अंत समय में जो उत्कृष्ट आराधना करता है, अर्थात दर्शन ज्ञान चारित तप, ये 4 आराधना है: दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित आराधना और तप आराधना। ऐसा आराधन करता हुआ सो अच्युत में संगे वो अच्युत स्वर्ग में सुर से देवों से सेवन्य इंद्र होता है, इंद्र के पद को प्राप्त करता है। ऐसा यहाँ पर जो श्रावक सम्यक दृष्टि दर्शन ज्ञान सामायिक पुरुषोद्वास सचित विरत रात्रि भुक्ति विरत अभ्रम विरत आरंभ विरत परिग्रह विरत
और अनुमतिपूर्वक और उद्दिष्टपूर्वक अपन ने इन प्रतिमाओं के स्वरूप को देखा और ऐसे 12 व्रतों से निर्मल होकर के, हाँ, विशुद्ध होकर के और मरण काल उपस्थित होने पर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित और तप इन 4 आराधनाओं को करता है, वह मर करके अच्युत नाम के 16वें स्वर्ग में इंद्र होता है। उससे आगे 9 ग्रह वगैरह नहीं जाता, ऐसा नियम है। तथा वहाँ देवों से सेवित इंद्र होता है, अच्युत स्वर्ग का इंद्र होता है। और क्या कह रहे हैं कि वसुनंदी सैद्धांतिक ने उद्दिष्ट व्रत प्रतिमा का लक्षण इस प्रकार कहा कि 11वीं प्रतिमाधारी उत्कृष्ट श्रावक 2 प्रकार का होता है। जो 11वीं प्रतिमा का धारी होता है वह 2 प्रकार का बताया। एक तो एक वस्त्र रखने वाला और दूसरा लंगोटी मात्र रखने वाला। क्या कह रहे हैं? एक शुल्क वाला जो थे लंगोटी और दुपट्टा दोनों। दुपट्टा कैसा रहता है कि भाई घुटने तक, यहाँ से आए सर से ढके तो यहाँ से ढके तो घुटने से नीचे नहीं जाता, ऐसा। हाँ, उस प्रकार से ऐसा दुपट्टा का और लंगोटी, ऐसे छुल्लक और लंगोटी मात्र रखने वाले ऐसे एक। ये 11 प्रतिमाधारी के 2 स्वरूप बताए हैं। और कह रहे कि प्रथम उत्कृष्ट श्रावक अपने बाल उस्तरे से बनवाता है अथवा कैंची से कर, ऐसा उसके लिए छूट दिया छुल्लक वगैरह के लिए कि वह उस्तरे आदि का उपयोग कर सकता है। यहाँ पर उसके लिए ऐसा प्रावधान है, चाहिए तो कर, क्योंकि उससे आगे बढ़ना है ना। कायदे से छुल्लक को उनको केसलोच ही करना चाहिए और करते हुए तब छुल्लक जितने होते हैं वह केसलोच आदि भी करते हैं, लेकिन उनके लिए ऐसा प्रावधान दिया गया है। क्या करें कि और क्या कह रहे हैं कि भाई एक वस्त्र रखता है और सावधानी पूर्वक कोमल उपकरण स्थान आदि साफ करके बैठता है। सावधानी पूर्वक मार्जन करके, पिंचिकाधारी होता है तो भाई मार्जन करके उठने बैठने आदि में सावधान बैठकर स्वयं अपने हाथ रूपी पात्र अथवा में बर्तन में भोजन करते हैं। दोनों बैठ करके भोजन को ग्रहण करते हैं। छुल्लक जी के पास में आपने देखा होगा तांबे आदि का पात्र रहता है, वो पात्र को रख सकते हैं। और तिलक महाराज क्या करते हैं, अपनी अंजलि में ही भोजन को, आहार को ग्रहण करते हैं। और क्या करेंगे, चारों पर्वों में नियम से उपवास रखता है। उसके भोजन विधि इस प्रकार है, पात्र को धो करके चर्या के लिए श्रावक घर जाता है और आंगन में खड़ा होकर धर्म नाम कहकर स्वयं पात्र को धो करके स्वयं धो करके और चर्या के लिए जाता था। भोजन में मिलने पर और न मिलने पर क्या करता है, समता भाव रखता है। भोजन न मिलने पर दिन मुख करके वहाँ पर है चिल्ला चोट नहीं मचाता, तुमने ऐसा कर दिया, तुमने वैसा कर दिया, हाँ या दीनता नहीं रहती उसे, तो वहाँ से निकल आता है और दूसरे के घर जाता है और मौनपूर्वक आश्रय प्रकट करता है। वहाँ एक जगह पर भोजन नहीं मिला, परिणाम नहीं हुआ, तो वहाँ पर दीनता नहीं प्रकट करता और दूसरे के यहाँ जाकर के मौनपूर्वक खड़ा होता है। और वहाँ पर यदि कोई भोजन करने की प्रार्थना करता है तो पहले वे भिक्षा खाकर शेष भिक्षा उसे लेकर खाता है। यदि कोई मार्ग में भोजन करने की प्रार्थना नहीं करता तो अपने पेट भरने लायक भिक्षा प्रार्थना करता, फिर किसी के घर से त्रासु पानी मांगकर जो कुछ भिक्षा मिला है उसे सावधानी पूर्वक खा ले। किंतु यदि किसी के घर आहार नहीं मिलता तो उपवास। यदि किसी को उक्त विधि से गोचरी करना न रुचे तो वह मुनियों के गोचरी का जाने के पश्चात श्रावक घर में जाए।
अगर इस प्रकार से वो चेंज नहीं करता है तो जहाँ महाराज जी के आहार हो जाते हैं उसके बाद वहाँ पर उनके आहार भोजन होते हैं। यदि किसी के उक्त विधि से गुरु के समीप जाकर विधि पूर्वक 4 प्रकार के आहार का त्याग करते हैं और आहार के बाद में गुरु के पास आकर के और विधि पूर्वक वह 4 प्रकार के आहार का त्याग करता है और यत्नपूर्वक गुरु के सामने अपने दोषों की आलोचना करता है। आहार आदि में या दिन भर में जो कुछ भी दोष हो तो उसे गुरु के सामने प्रकट करता है, आलोचना करता है। और दूसरे उत्कृष्ट श्रावक भी यही किया है। दूसरे एक उत्कृष्ट श्रावक हैं उनकी भी चर्या इसी प्रकार रहती है। इतना विशेष है कि यह नियम से देश करता है, पिंची रखता है, हाथ में भोजन करता है। तिलक महाराज है वह तो केसलोच ही करेंगे, पद विहारी ही रहेंगे और नियम से अंजलि में भोजन को ग्रहण करते हैं। मतलब मुनि की समकालीन समचर्या रहती है, मुनि समान ही चर्या रहती है। तिलक महाराज में और मुनि महाराज में कुछ विशेष अंतर नहीं रहता, ऐसा यहाँ पर है उनका विधान कि वो एक लंगोटी धारक होते हैं और बैठ करके आहार करते हैं और विशेष कोई अंतर मुनि में और तिलक में विशेष अंतर नहीं रहता है। थोड़ा उनकी रहती है भाई मुनि और उसमें अलग रहता है। साधना विशेष से देखेंगे तो ऐसे तिलक और मुनि की मतलब नेक्स्ट तो मुनि बनने वाले हैं तो मुनि के समान ही चर्या उनकी रहती है। ऐसा कि इस प्रकार 11वें उद्दिष्ट व्रत श्रावक 2 बेटों में कथन संक्षेप में शास्त्रानुसार किया। आचार्य मंत्र पद ने भी कहा है, घर छोड़कर जिस वन में मुनि रहते हैं वहां जाकर जो गुरु के सभी व्रतों को ग्रहण करता है और इच्छा भोजन करता है, तपस्या करता है तथा खंड वस्त्र रखता है वह उत्कृष्ट। उनके लिए श्रावक की उपमा दी उत्कृष्ट। तिलक और चुल्लक, तिलक महाराज और चुल्लक महाराज ये उत्कृष्ट श्रावक है, श्रावकों में श्रेष्ठ उत्तम है। उन्होंने घर का त्याग कर दिया, वन नदी में स्थान में जहाँ महाराज जी है वहाँ जाकर के उन्होंने उनसे व्रत दीक्षा को ग्रहण किया और कहते घर छोड़ करके वहाँ पर उनके साथ में रहते हैं और दीक्षा भोजन करते हैं, उन्हीं के समान तप करते हैं। एक खंड वस्त्र रखता है, खंडित वस्त्र रखते हैं। एक खंड सर ढक जाए सर से तो घुटना ढके, अरे हाँ गए तो सर पूरा शरीर नहीं ढके, ऐसे खंडित वस्त्र होता है। जैसे चादर वगैरह रहते हैं ना तो ठंड में ओढ़ लेते हैं तो पूरा शरीर ढक जाता है, लेकिन चुल्लक महाराज जो वस्त्र रखते हैं वो खंडित वस्त्र कहलाते हैं। सर ढक जाए तो पाँव खुला रहे और पाँव ढक जाए तो सर खुला रहे, पूरा शरीर नहीं ढकता, ऐसा खंडित वस्त्र रहता है उनका दुपट्टा। वो इस प्रकार से आते हैं। चारित्र नामक ग्रंथों में चारित्र सार नामक ग्रंथ में लिखा है, उद्दिष्ट त्यागी अपने उद्देश्य से बनाए गए भोजन उपरी शैया वसति आदि का त्यागी होता है। उद्दिष्ट त्यागी जो होते हैं स्वयं के उद्देश्य से बनाया गया भोजन नहीं ग्रहण करेंगे, उनके लिए बनाया गया। आपके लिए उतर जाते हैं, आपके लिए घर बना देते हैं, आपके लिए 1-2 रूम बना देते हैं, वहाँ आपकी सारी व्यवस्था कर देते हैं, आप लोग होते हैं उद्दिष्ट के त्यागी, उनको उद्देश्य करके वसति आदि का वहाँ उपयोग नहीं है जो उनको उद्देश्य में करके बनाया गया। और शैया उनके लिए कोई शैया वेला तैयार किया गया हो, उन्हीं के लिए ये शैया जो है उन्हीं महाराज के लिए है, वही चुल्लक तिलक महाराज के लिए है नहीं ग्रहण नहीं। अब फिर क्या कह रहे हैं कि वसति आदि का त्यागी
वह एक धोती रखता है और अच्छा भोजन करता है और बैठकर अपने हाथों में भोजन करता है। रात में प्रतिमा योग वगैरह तब करता है, किंतु अतापन योग वगैरह नहीं करता। प्रतिमा योग सामायिक वगैरह रात में करते हैं, लेकिन अतापन योग जैसे रहता है कहीं धूप में जाकर के पर्वत पर अतापन योग होता है। बारिश के समय में ऐसे पेड़ के नीचे खड़े हो जाना, बारिश हो रही है और वहाँ पर ध्यान लगाना, बारिश की बूंदें सर पर गिर रही है, तो ऐसा नदी के किनारे ठंड के समय में और वहाँ पर बैठ करके एक तो भयंकर ठंड पड़ रही है, ऊपर से नदी का ठंडा ठंडा पानी उसको छूते हुए लहरों को आना, ऐसे आकापन योग को धारण नहीं। अनुवृत्ति और महावृत्ति यदि समितियों का पालन करते हैं तो वे संयमी कहलाते हैं और बिना समिति के केवल विरत है। जैसा कि वर्णखंड के गंगाधिकार में लिखा है, संयम और विरति में क्या भेद है? समिति सहित महाव्रतों और अनुव्रतों को संयम कहते हैं। क्रिया भाषा ऐसा आदान निक्षेपण आदि जो समिति है, इसके सहित जो महाव्रत है अनुव्रतों को संयम कहते हैं, और संयम के बिना महाव्रत और अनुव्रत विरति कहे जाते हैं। और संयम के बिना महाव्रत है और अनुव्रत है और विरति कहेगा। विरत उक्त 11 प्रतिमाओं से अर्थात सब श्रावकाचार्य दर्शन से होकर उद्दिष्ट त्याग कर 11 प्रतिमाएं भी बतलाई हैं। 11 प्रतिमाओं का स्वरूप ही बताया। दर्शनिक से लेकर शुरू की 6 प्रतिमाएं श्रावक जघन्य होते हैं। उत्तम, मध्यम और जघन्य से उनके लिए भेद किया। जो पहली प्रतिमा है और उससे लेकर के क्या कहते हैं 6 प्रतिमाओं का धारी जो होता है वह जघन्य होता है, और उसके बाद 7वीं और 9वीं प्रतिमा वाले श्रावक मध्यम होते हैं। यानी 6ठी प्रतिमा का धारी जघन्य हो गए और मध्यम कौन हो गए? 7वीं और 9वीं प्रतिमा, 7वीं 8वीं और 9वीं प्रतिमा है, तो ये कौन कहलाते हैं? मध्यम। और अंतिम जो प्रतिमा है एलक शुल्लक है वह उत्कृष्ट कहलाते हैं। इस प्रकार से अपन ने यहाँ पर 11 प्रतिमाओं का स्वरूप जाना, और ऐसे 11 प्रतिमाओं को 12 प्रतिमाओं को जो श्रावक व्रतों से शुद्ध है और अंत समय में उत्कृष्ट आराधना करता हुआ, दर्शन ज्ञान चारित्र का आराधना करता हुआ वह अच्युत स्वर्ग में इंद्र पद को प्राप्त करता है। ऐसा व्रतों का महात्म्य आचार्य ने बताया। इस प्रकार से श्रावक धर्म का निरूपण यहाँ हुआ, और आगे मुनि धर्म के बारे में बताएंगे आने वाले दिनों में। जानने के समय हो गया है, आज सही तक रखते हैं। बड़े पंच परमेश्वरी भगवान की, अनंतानंद से परमेश्वरी भगवान की, बोले बड़े पार्श्वनाथ भगवान की, चंद्रपुर भगवान की, शांतिनाथ भगवान की, शशनायक महावीर भगवान की, गोपेश्वर बाहुबली भगवान की, 24 तीर्थंकर भगवंतों की, अचल श्री कुंकुम गुरुदेव की, अचल श्री कार्तिकेय स्वामी जी की, अचल गुरुदेव श्री देवव्रत जी महाराज की, मम गुरुदेव श्री जयद्रथ जी महाराज की, समस्त आचार्यों की, यूनिकॉर्न नवग्रह महाराजों की, द्वादशाग्नि वाणी माता की, श्री कार्तिकेय अंतरिक्षों की, जैन धर्म की जय हो। लोक प्रभु पूजन दिव्य सागर महाराज की जय हो।